नमस्कार, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती. या व्हिडिओमध्ये सिंगल इनहेरिटन्स हा पॉइंट मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. बघा, सिंगल इनहेरिटन्स काय असते. वन क्लास इनहेरिट प्रॉपर्टीज फ्रॉम अनदर वन क्लास. दॅट मेकॅनिझम इज कॉल्ड एज अ सिंगल इनहेरिटन्स. एक सिंगल क्लास दुसऱ्या सिंगल क्लास मधल्या प्रॉपर्टीज ऍक्सेस करतो, त्या मेकॅनिझमला आपण काय म्हणत असतो? सिंगल इनहेरिटन्स म्हणत असतो. बघा, त्याचा सिंटॅक्स कसा आहे? क्लास, पॅरेंट क्लास इथं क्लोज होणार, क्लास, चाइल्ड क्लास, इथं पॅरेंट क्लास मेन्शन करायचा आणि नंतर इथं चाइल्ड क्लास क्लोज होणार आहे. समजतंय? हा झाला सिंगल इनहेरिटन्सचा सिंटॅक्स. पॅरेंट क्लास आणि चाइल्ड क्लास येते लक्षात. डायग्राम वरून बघा, अजून एकदा समजून येते. पॅरेंट क्लास हा चाइल्ड क्लास आहे. चाइल्ड क्लास काय करतोय? पॅरेंट क्लासच्या एरो थ्रू प्रॉपर्टी ऍक्सेस करतो. तर ह्या मेकॅनिझमला आपण काय म्हणत असतो? सिंगल इनहेरिटन्स म्हणत असतो. आता ऍक्सेसिबिलिटी रूल किंवा मग कोणता क्लास काय काय ऍक्सेस करतोय ते बघा. पॅरेंट क्लास कॅन ऍक्सेस द प्रॉपर्टीज ऑफ पॅरेंट क्लास. हा पॅरेंट क्लास आहे ना, तो क्लास त्या क्लासच्या प्रॉपर्टीज ऍक्सेस करू शकतो. नंतर पॅरेंट क्लास कांट ऍक्सेस द प्रॉपर्टीज ऑफ अ चाइल्ड क्लास. पॅरेंट क्लास हा चाइल्ड क्लासच्या प्रॉपर्टीज ऍक्सेस करू शकत नाही. हे तर लक्षात. एखादा इंटिजर एक चाइल्ड क्लास मध्ये घेतला आणि तो जर पॅरेंट क्लास मध्ये जर ऍक्सेस करायचा म्हटला तर ते ऍक्सेस होत नसते. चाइल्ड क्लास कॅन ऍक्सेस द प्रॉपर्टीज ऑफ अ चाइल्ड क्लास. चाइल्ड क्लास मध्ये आपण चाइल्ड क्लासच्या प्रॉपर्टीज ऍक्सेस करू शकतो. चाइल्ड क्लास कॅन ऍक्सेस द प्रॉपर्टीज ऑफ अ पॅरेंट क्लास. चाइल्ड क्लास पॅरेंट क्लासच्या प्रॉपर्टीज ऍक्सेस करू शकतो. हे ऍक्सेसिबिलिटीचे रूल आहे. समजतोय? किंवा कोणता क्लास काय करू शकतोय, कोणकोणत्या प्रॉपर्टी ऍक्सेस करू शकतोय, हे एवढंच आहे बघ. हेडर फाईल पहिल्यांदा मेन्शन करा. पॅरेंट क्लास पहिल्यांदा घ्यायचा. पॅरेंट क्लास घेतला. ऍक्सेस स्पेसिफायर पब्लिक द्या तात्पुरता. पॅरेंट क्लास घेतला. पॅरेंट क्लास मध्ये एक एक्स व्हेरिएबल घेतला आणि गेट मेथड घेतली. गेट मेथड मध्ये काय घेतले? एक मेसेज डिस्प्ले केला आणि एक्स व्हॅल्यू रीड करून घ्यायची आपण. क्लास चाइल्ड क्लास मध्ये मी काय करतोय? वाय व्हेरिएबल एक घेतलाय मी. शो मेथड घेतोय. कन्सेप्च्युअली फक्त बघा कोणतं मेथड कशी घेतली त्याचं काय आपल्याला घेणं देणं नाही. मी चाइल्ड क्लासमध्ये पॅरेंट क्लासचा एक्स प्रिंट करतोय. प्रिंट करायच्या अगोदर गेट मेथड पण कोणते? पॅरेंट क्लासची. ती कॉल करून एक्स मध्ये व्हॅल्यू स्टोअर करून घेतोय. नंतर वाय पण इथं प्रिंट करून घेतला. येते लक्षात? चाइल्ड क्लास. आता मी मग अशी ऍक्सेसिबिलिटी रूल सांगितले. पॅरेंट क्लास फक्त पॅरेंट क्लासच्या प्रॉपर्टीज ऍक्सेस करणार आहे. पॅरेंट क्लासमध्ये मी एक्स दिले आणि ते एक्स तेच पॅरेंट क्लासमध्ये ऍक्सेस केले. तसंच नंतर काय सांगितलं? पॅरेंट क्लास कॅनॉट ऍक्सेस द प्रॉपर्टीज ऑफ चाइल्ड क्लास. पॅरेंट क्लासमध्ये चाइल्ड क्लासच्या प्रॉपर्टीज आपण घेतल्या नाहीत. रन करू, नंतर घेऊन बघू काय प्रॉब्लेम येते का. आणि नंतर खाली काय घेतले? चाइल्ड क्लासमध्ये वाय डिक्लेअर केला आणि वाय ऍक्सेस केलाय. येते लक्षात? वाय कशाचा आहे? चाइल्ड क्लासचा आहे. आणि नंतर गेट मेथड कशाचे आहे? पॅरेंट क्लासचे आहे. लास्ट रूल काय? चाइल्ड क्लास कॅन ऍक्सेस द प्रॉपर्टीज ऑफ अ पॅरेंट क्लास. गेट मेथड कशाचे? पॅरेंट क्लासचे. एक्स व्हेरिएबल पॅरेंट क्लासचा आहे. हे सगळं फुलफिल झालं. मेन मेथड मध्ये चाइल्ड क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करून चाइल्ड क्लासची प्रॉपर्टीज ऍक्सेस करायची. हे सर्व वरचं विदाउट ऑब्जेक्ट डायरेक्ट ऍक्सेस केले आपण. आणि क्लासच्या बाहेर म्हणजे विदाउट इनहेरिटन्स जर असेल तर ऑब्जेक्ट क्रिएट करायचा. आता इनहेरिटन्स म्हणल्यानंतर इथं आपलं काय राहिले रे? कोलन पब्लिक पॅरेंट क्लास. ओबीजे डॉट शो. एकच मेथड कॉल केली मी, सगळं एक्झिक्यूट होतंय बघा.
एंटर द व्हॅल्यू ऑफ वाय 100 एंटर केलं. एंटर द व्हॅल्यू ऑफ एक्स 200 एंटर केलं. यू हॅव एंटर्ड एक्स इज इक्वल टू 200. यू हॅव एंटर्ड वाय इज इक्वल टू 100. आलं. प्रत्येक व्हॅल्यू त्याच्या समोर आलेले आहेत. आता बघा पॅरेंट क्लासमध्ये मी वाय ऍक्सेस करतोय. ऍक्सेस होतोय का बघूया आपण. सीन वाय कशाचा मेंबर आहे? चाइल्ड क्लासचा वाय. एफ नाही काय रे? अनडिफाइंड सिम्बॉल वाय. वाय डिफाईन केला नाही सांगते, कारण की ह्या वायचा स्कोप फक्त त्या क्लास पुरता मर्यादित आहे. ह्या क्लास पुरता. तसं या एक्स आणि गेट मेथडचा स्कोप ह्या क्लास पुरता मर्यादित नसून कोणता? पॅरेंट क्लास. आणि चाइल्ड क्लासमध्ये पण तो त्याचा स्कोप असणार आहे. कशाचा? पॅरेंट क्लासच्या प्रॉपर्टीजचा, एक्स आणि गेट मेथडचा. समजलंय? आता हे काढल्यानंतर बघा प्रॉपर रन होते. कंट्रोल वाय ने मी काढले. एंटर द व्हॅल्यू ऑफ वाय 100. एंटर द व्हॅल्यू ऑफ एक्स 200. आलं. एक्सची व्हॅल्यू प्रिंट झाली, वायची व्हॅल्यू प्रिंट झाली. कन्सेप्ट समजले असेल तर व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांशी शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.